90,000 महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक झालेले आहेत। वेळेवरती व्याज परतावना त्या शेतकरी मराठा समाजाच्या बांधवांना देण्याची जबाबदारी महामंडळाची असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आज महामंडळाला असताना देखील पण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक MD मोहिते यांनी शुक्रवारी जाणीवपूर्वक 61 कर्मचारी त्या ठिकाणी कमी केलेले आहेत। या कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। आज आचारसंहितेच्यामुळे 50 ते 60 कोटीचा व्याज परतावना थकलेला आहे या महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्याकडे आणि अशा प्रकारे जर कर्मचारी 61 कमी केले तर सदर लाभार्थ्यांना जो व्याज परतावना आहे तो अजून 2 ते 3 महिन्यामध्ये देण्यामध्ये असक्षमता राहील आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षामध्ये भेटून MDनी केलेल्या कृत्याला ताबडतोब त्या ठिकाणी थांबवण्यात यावं। जर MDंना त्यांची बदली करून घ्यायची असेल किंवा राज्य सरकारला जर इतका चांगला कार्यक्षम MD असेल तर त्यांना दुसरीकडे कुठेतरी बदली करण्यात यावी, परंतु महामंडळावर एक चांगला सक्षम अधिकारी जो महामंडळाच्या गैरव्यवहारापासून हे महामंडळ स्वच्छ पद्धतीने चालवेल अशाची नेमणूक करावी अशी माझी सरकारला विनंती आहे। सर, याच्यामध्ये तुम्ही आरोप केलेला आहे 64 कामगारांना काढलेला आहे। शुक्रवारी आमची महामंडळाची संचालकांची मीटिंग होते, त्याच्यामध्ये प्रधान सचिव डॉक्टर रामगोपाल देवरा साहेबांच्या उपस्थितीमध्ये कुठे चर्चा होत नाही, पण त्या मीटिंगमध्ये मी काही मुद्दे बोर्ड मीटिंगमध्ये निदर्शनास आणून दिले की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीच्या लोकांनी टेंडर भरलेले आहे त्यांची चौकशी करावी। रिकन्सिलेशनचं मॅटर ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळाला आहे का नाही, कारण काही लाभार्थ्यांची टर्म पूर्ण झालेली आहे 6,000 याची चौकशी करावी। ही करायची मागणी मी महामंडळामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्यामुळे कुठेतरी MDंना याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झालेली हे लक्षात आलं असेल आणि म्हणून कर्मचारी कपात करण्याचा अचानक निर्णय, एकतर्फे निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे। या निर्णयाचं चेअरमन म्हणून माझ्या कुठल्याही प्रकारे कल्पना दिली गेली नाही, किंबहुना महामंडळाचे संचालक आहेत किंवा प्रधान सचिव आहेत देवरा साहेब यांनाही कुठल्या प्रकारे माहिती गेलेली नाही। सर, याच्यामध्ये तुमची पुढची भूमिका काय असेल? मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे, याबद्दल गांभीर्य त्यांना पटवून देणार आहे। जर फडणवीस साहेबांना भेटणार आहे त्यांना गांभीर्य पटवून देणार आहे, अजितदादा पवार भेटलेस तर त्यांनाही गांभीर्य पटवून देणार आहे आणि ते कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करत असताना अजून 150-200 कर्मचारी जर आम्ही या महामंडळाच्या असणाऱ्या पगारावरती भरले म्हणजे पेरोलवरती जर घेतले तर महामंडळाशी बरीचशी अडचणी त्या ठिकाणी मार्गीस लागतील।